उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नामघोष सांगा कुठे. तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देवे. तपोवनभूमीत माझा जन्म झाला आणि या जन्म झालेल्या गावात मी काही सर्व्हिसेस दिल्या आणि माझ्या सर्व्हिसेसचं नाव ठेवलं मी स्वराज मल्टी सर्व्हिसेस. गेल्या 3 महिन्यापासून मी तुम्हाला कुठलीही सर्व्हिस दिली नाही, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना तसे अडचणी आल्या, बऱ्याच जणांच्या काही त्रुटी येतात. बऱ्याच गावातील व्यक्तींना प्रश्न पडलेत की आम्ही सर्व स्कीमचा फायदा घेतोय पण आम्हाला कुठल्या स्कीमचं धोरण कळत नाहीत. मग गावात अशी बऱ्याच अडचणी येतात. तर मी माझ्या शिक्षणाचा एक हेतू करून किंवा मी ज्या काही सर्व्हिसेस देतो त्या सर्व्हिसेसतून बरेच काही प्रश्न पडले, त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत देण्याचा हा माझा एक व्हिडिओ म्हणा किंवा एक अल्पसा असा परिचयावरून मी तुम्हाला काही तुमच्या प्रश्नांची पडलेली उत्तर देईन. तर श्री संत तुकाराम महाराजांची वर्णन केलेल्या अशा या अभंगातून मला तुम्हाला सांगायचं की आपली गाव हे आपल्यासाठी पंढरी असणं गरजेचं आहे. या पंढरपुरात, या माहेरात आपल्याला इथं रमायचं आहे, आपल्याला इथं गमायचं आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विम्याची तक्रार केली होती. तक्रारीमध्ये क्लेम वगैरे झालेले होते. तर क्लेम केल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी 1 तारखेला क्लेम केला, भरपूर पाऊस झाला. पाऊस हा MM-मध्ये क्रॉप इन्शुरन्स, प्रधानमंत्री फसल विमा योजना, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी क्लेम केला. परंतु त्यांनी 1 तारखेत ज्या शेतकऱ्यांचे नावं यायचे होते त्यांची आली, परंतु 2 आणि 3 तारखेत परत पाऊस झाला आणि परत शेतकऱ्यांनी क्लेम केले. मग शासनाने असं सांगितलं की 25% हे सरसगट लागू केली. मग एक गावातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आता 1 तारखेचे फॉर्म घेतले तर आमच्या पावत्या का नेल्या नाहीत. सर्वेवर आले, त्यांनी सर्वे करून गेले. तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं मला सांगायचं की तुम्हाला प्रश्न पडला, मलाही पडला, तर त्याचं एक उत्तर तुम्हाला मी देऊ शकतो. पडलेल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की 2 आणि 3 तारखेला जे पाऊस झाला ते अतिवृष्टी झाला. आता तुमचं जे सोयाबीनचं पीक होतं ते उभं पीक आहे, म्हणून तुम्हाला जो क्लेम भेटल तो तुमचा पहिल्या टप्प्यातला असेल. कदाचित आता ज्या काही गोष्टी असतात, आता ही विमा पावती आहे, या विमा पावतीवर आपलं सर्व काही गोष्टी भरलेल्या असतात शेतकऱ्यांनी. मग आता सर्वेवर आल्याच्या नंतर आपण प्रत्येकी डॉक्युमेंट देत असतो, जसं की विमा पावती देतो, आधार कार्ड देतो, बँक पासबुक देतो. तर कधी कधी 7/12 होल्डिंग लागते, कधी लागत नाही. तर असे बरेच प्रश्न आहेत. मग या प्रश्नांवर आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की 2 आणि 3 तर 25% तुम्हाला सरसगट मंजुरी झाला. मग आता काय करणार तुम्ही? आता ज्या शेतकऱ्यांची नाव आले त्यांची कागदपत्र गेली, ज्यांची नाही आले त्यांचे नेक्स्ट टप्प्यात येतील, असं एक उत्तर त्यांना दिल्या गेलं. मग आता मला तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो की आजचा जे पाऊस आहे, म्हणजे आज जी तारीख आहे, या तारखेचा जे पाऊस आहे, तर आजच्या तारखेत आपण सर्वजण, आपण तपोवन परिवारातील जे काही शेतकरी असतील, आता दरेगाव शिवारातील जे काही शेतकरी असतील, तपोवन शिवारातील काही जे शेतकरी असतील, आजरसोंडा शिवारातील काही जे शेतकरी असतील, तर अशा सर्व शेतकऱ्यांनी मिळून आजच्या तारखेत क्लेम करायचा आहे. आता हा क्लेम तुमच्या मोबाईलवरून तुम्ही एक वेळेस केलेला आहे. आता ज्यावेळेस तुम्ही क्लेम केला त्यावेळेस तिथं पर्सेंटेजमध्ये किंवा हार्वेस्टेड केलं होतं का नाही, कारण त्यावेळेस उभं पीक होतं, त्यावेळेस 1 तारखेला तुम्हाला ते पीक तुमचं काढणी पश्चात झालेलं नव्हता, म्हणून त्याचा जे क्लेम आहे ते कमी प्रमाणात भेटेल. परंतु आजच्या तारखेत तुमचे बऱ्याच जणांचे सोयाबीन काढलेले आहेत, बऱ्याच जणांचे उभे आहेत, बऱ्याच जणांचे या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. मग आता या नुकसान झाले तर यांचे क्लेम हे आजच्या तारखेत होणं गरजेचं आहे, कारण कालही पाऊस पडला, आजही पडला. आता उद्याची वेळ न बघता आजच्या तारखेत क्लेम करणं गरजेचं आहे. आता हा क्लेम तुमच्या मोबाईलमधूनही करू शकता, पावतीवर दिलेल्या HDFC अर्गोच्या जनरल इन्शुरन्स च्या हेल्पलाईन नंबरवर 14 447 वरही करू शकता. परंतु मी म्हणाल की तुम्ही एकदा भेट देऊन, स्वराज मल्टी सर्व्हिसेसला भेट देऊन आपल्या पावतीची शहानिशा करून आपला क्लेम झाला का नाही हे पाहणं गरजेचं आहे. आता बरेच शेतकरी असे आहेत ज्यांचे सामायिक क्षेत्रफळ आहे, सामायिक क्षेत्रफळ असल्यामुळं त्यांचे गट क्रमांक हे वेगवेगळे असतात. शेतकऱ्याला काय वाटतं की मी क्लेम केला, परंतु माझा क्लेम हा एकाच गटाचा होतो, बाकीच्या गटांचं करायचं काय?
कधी कधी असं होतं की एखाद्याचा गट आहे, समजा एखादी पावती बघा तुम्ही, त्या पावतीवर तुमचा गट क्रमांक आहे 45 आणि 248 आणि 159. शेतकऱ्याला वाटतं मी 45चा केला, आता त्याचं क्षेत्रफळ जे असतं सर्वात जास्त ते एकाच गटात असतं, म्हणून तो एका गटाचा क्लेम करून मोकळा होतो आणि त्याला एका पिकाचा एकच क्लेम डॉकेट ID भेटतो, म्हणून त्याचं एकच वेळेस नाव येत असतं. परंतु सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी असं क्लेम एक न येता तुमच्या डॉकेटवर, समजा तुमचे जवळपास 3 ते 4 गट आहे, तर 4 वेळेस तुम्हाला मॅसेज आलाय का नाही हे बघणं गरजेचं आहे. जर बघितलं आणि तुमचा मॅसेज 4 वेळेस झाला, तर मग त्या 4 वेळेस झालेल्या मॅसेजमध्ये तुमचं कुठलं पीक आहे ते बघणं गरजेचं आहे. तुमचं पीक आता तपोनमध्ये जर घेतलं तर सोयाबीन असू शकतं, दरेगावमध्ये तूर असू शकते, परत तपोनमध्ये दुसरं जो गट क्रमांक आहे त्याच्यामध्ये सोयाबीन असू शकतं. असं आपलं उभं पीक आपल्या पावतीवर क्रॉप डिटेल्समध्ये जाऊन आपण चेक करायचं की आपल्याला मॅसेज किती आला आहे आणि आपलं शिवार किती आहे आणि आपल्याला किती वेळेस ते डॉकेट ID भेटलं आहे. आता हा मॅसेज तुमच्याकडे एकदा आलेला आहे म्हणून त्यावेळेसचा क्लेम वगळून जा. आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे आजच्या तारखेत तुमचा क्लेम होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कळत नसेल तर स्वराज मल्टी सर्व्हिसेसला या. जे शेतकरी पुण्या मुंबईला कुठेही असतील, गणपतीमुळे त्यांचं येणं झालं नसेल, अशा शेतकऱ्यांनी आपली पावती माझ्याकडे पाठवून द्या. मी त्याची शहानिशा करून तुम्हाला OTP येईल, त्या क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनद्वारे आपला तक्रार निवारण करेल. आता बरेच शेतकरी काय करत असतात, मी मॅसेज केला, मी केला, मी नाही केला, हे कन्फ्युजनमध्ये होतात ज्यावेळेस विमा सर्वेवर येतात. तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता, समजा तुमचं शेत हे क्रॉप डिटेल्समध्ये पाहिल्याच्या नंतर हिंगोली जिल्ह्यात दरेगाव क्षेत्रफळात तुमचं 45 गट नंबर आहे आणि त्याच्यामध्ये पीक तुमचं कापूस असेल किंवा सोयाबीन असेल, त्याचा इन्शुअर एरिया म्हणजे किती आहे, 1 हेक्टर आहे, 2 एकर आहे, एकरभर आहे, 2.5 एकर आहे, हे बघायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता तुमच्या रिसिप्ट नंबरवर 04012724 असा 00 असा एक सामायिक अंक असतो आणि त्याच्यानंतरचे जे काही 10-15 आकडे असतील ते आकडे तुमचे वेगवेगळे असतील. मग 1, 2, 3, 4 असं येतं, तर 4 वेळेस तुम्ही ते एरिया जे असतं ते सिलेक्ट करायचा आणि क्लेम करायचा. कळत नसेल तर मी परत तुम्हाला इथं स्वराज मल्टी सर्व्हिसेसला भेट दिल्याच्या नंतर ह्या गोष्टी सांगत. तर आवर्जून मला एक तुम्हाला गोष्ट अशी सांगायची की आजच्या तारखेत क्लेम करणं गरजेचं आहे. आता ज्यांना ह्या गोष्टी जमणार नाहीत त्यांनी तर मुद्दामूनच्या, ज्यांना जमत जरी असतील त्यांनीही शहानिशा करण्यासाठी एकदा तुम्ही येऊन जा. कारण तपोन भागात असा परत हा पीक विम्याचा कन्सेप्ट राहूच नाही की मला विमा आला नाही, माझं नाव आलं नाही. आणि तुम्ही कुठलेही आता जी पूर्तता करायची डॉक्युमेंटची मान्य आहे ती पूर्तता तुम्हाला करावीच लागणार. शेवटी कुठल्याही गोष्टीला एक पुरावे लागतात. मग ते डॉक्युमेंट 4 असतील 3 असतील असू द्या. तुम्हाला ॲडजस्टमेंटसाठी मी सांगतो की एखादं तुम्हाला वाटत असेल की 4 झेरॉक्स काय करायच्या, तर आधार आणि पासबुकची झेरॉक्स एकाच पेजवर घ्या, मागून पुढून घेतली तरी चालेल. तुमच्या होल्डिंग 7-12 असतील, जुन्याही चालतील, असं कंपल्सरी नाही की तुम्ही नवीनच काढून द्या. जुनी असतील तर तीच पाठीमागून आणि तुमची पीक विम्याची एक पावती, असं मिळून तुम्ही 3 कागदपत्र एकावर एक केले तरी चालतील. 5-5, 4-4 होल्डिंगच लागते, सगळंच लागतं. अमुक टमुकची गोष्ट करायची गरज नाही. 7-12 तुमचा आसन नसेल अनिवार्यता, जसा सर्वेअर म्हणाल तसं, कारण त्याचं काम आहे, तो घेऊन जाईल. उद्या विमा नाही आला तर आपल्याला कंपनीला कस्टमर ग्राहक मंचाकडे जाऊन आपण तिथं दाद मागू शकतो. कुठेही आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. जायचं झालं तर आपण शासनाकडेही जाऊ शकतो. आता आपल्या गावातील बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. मग ह्या गोष्टी पोहोचण्यासाठी हा माझा तुमच्यापर्यंत केलेला एक प्रयत्न आहे. आता याच्यानंतर ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आलेली होती. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल केली आहे. शिक्षण, नोकरी किंवा राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहेत. राज्याने 1994 मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी कालासुसंगत सुधारणा करण्यात आली. नुकतेच राज्याचे 4थे अष्टसूत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले. महिलांना व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्याकरता पोषण, आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता तसेच कौशल्य विकास आणि रोजगारासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या.
आता मुलीच्या जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्षे 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना, गर्भवती मातांची आरोग्य व संस्थात्मक प्रसूतीकरता जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, बस प्रवासात सवलत, महिलांसाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी शक्ती सदन योजना, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी व्यवसाय करातून सूट, महिला वसतिगृहे, महिला केंद्रित पर्यटन धोरण, अशी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आता यामध्ये बऱ्याच आता गावातील महिलांना प्रश्न पडला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली आणि मी फॉर्म भरला आणि मला पैसे पडले नाहीत. मग आता या महिलांनी करायचं काय? या महिलांनी आपले फॉर्म हे 31 ऑगस्टच्या अगोदर जर भरले असतील तर आपल्या फॉर्मला हे पैसे पडणारच. आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 2 महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देऊ, तर त्यांनी तर बऱ्याच महिलांना ते पैसे पण पडलेत, काही महिलांना राहिलेत. तर तुम्हाला एक आवर्जून सांगतो की स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूण समाजाचाच केंद्रबिंदू होत आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाडींवर ती लढते आहे. एका हाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलांनी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी मुलीची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माया भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना या महाराष्ट्र शासनाने घोषित केली. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना ते वय पण वाढवलं होतं, त्याच्यात नंतर शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं शासनानं सांगितलं होतं. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं होतं. मग लेक लाडकी पण असंच, लेक लाडकीसाठी आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे. मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये रक्कम प्रदान करण्यात येतात. आता पिवळ्या आणि केशरी पत्रिकाधारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसहाय्य करण्यात येते. आता आपल्याला याच्यात बघायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ज्यांना पैसे पडले नाहीत त्यांच्यासाठी. आता या महिलांना वाटलं माझे पैसे पडले नाहीत, महिलांना आणि भगिनींना, माझ्या मातांना, गावातील वरिष्ठ ज्या काही आजी असतील त्यांना, तर आता आजी तर म्हणता येणार नाहीत कारण त्या एकदम 60 ते 65 वर्षापर्यंत घेतले तरी चला म्हणून. तर या महिलांनी आपले आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का? बऱ्याच स्त्रिया या गावच्या सुनबाई झाल्या तर त्यांनी आपलं खातं कुठल्या बँकेत होतं, लग्नाच्या आधी असेल, लग्नाच्या नंतर असेल, KYC केलेली आहे का, आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का. आता यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायचा, एक आधार आणि दुसरं बँक खातं. आधारलाही तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि बँकेलाही तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आता KYC याचा अर्थच होतो की नो युअर कस्टमर, म्हणजे तुम्ही त्या आधारचे नो युअर कस्टमर म्हणजे मी तुमचा ग्राहक आहे असा त्याचा अर्थ होतो KYCचा अर्थ. तर KYC मग बँकेचे तुम्ही खातेदार असताल तर तुमची KYC बँकेलाही होणं गरजेचं आहे आणि आधारची KYC म्हणजे तुमची KYC ही आधारलाही होणं गरजेचं आहे. म्हणजे मी भारताचा नागरिक आहे हे आधारच्या KYCसाठी म्हणायचं आणि मी बँकेची खातेदार आहे ही बँकेची KYCसाठी म्हणायचं. मग अशा दोन्ही KYC तुमच्या झाल्यात का? आता झाल्यात, पण मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांची बहीण होण्यासाठी मी कोण्या बँकेचं खातं दिलं हे पाहणं गरजेचं आहे. मग आता बऱ्याच जणींना जनधनचे खाते असतील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे असतील, काहींचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे काही खाते असतील, काहींचे PDC बँकेचे असतील. तर आपलं खातं कोण्या बँकेचं आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता आपले बँकेचं खातं हे आपण KYC झालेलं दिलं का हे बघणं गरजेचं आहे. नसेल तर आता तुम्ही काय करणार? तर तुम्हाला काही त्याच्यात अपडेशन नारी शक्ती दूतमधून ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसे नक्कीच पडले असतील, पण आता ते तुमचं नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन पण चालत नाही. तर आता तुम्ही ते अप्रूव्हल झाले का, स्टेटस काय आहे हे बघणं गरजेचं आहे. आता काही जणांना मी फॉर्म भरला आहे
पण काही जणांचे स्क्रीनशॉट येतील त्याच्यावर असं लिहिलेलं जातं की प्रिव्ह्यू असं वरती लिहिलेलं असतं, फॉर्म रजिस्ट्रेशन इज अ प्रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालेला नाही, ते तुम्ही अगोदर प्रिव्ह्यू असणं गरजेचं होतं, तिथपर्यंतच फॉर्म गेलेला असते, त्याच्यामुळं कधी कधी तुम्हाला पैसे आलेले नसतील. असं एक ना एक आपली त्या नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपली माहिती तुम्ही अपडेट आहे का नाही हे बघू शकता. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की माझं वय तर या वयात आहे, मी बसते का असं का, तर तुम्ही काही आधारच्या अपडेशन असतील, वय कमी केलेलं असेल, जास्त केलेलं असेल, असे नाही फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आता शिलाई मशीनचे फॉर्म, आता ही सेंट्रलची स्कीम आहे. शिलाई मशीनचे बऱ्याच जणांना साईट चालत आहे, परंतु OTP येत नाहीत. आता OTP नाही आला, फॉर्म भरल्या जाणार नाही. परत मधात काही GR वगैरे येत आहेत, ते GRही तुम्ही वाचणं गरजेचं आहे. ती कुठली शासनाची स्कीम सुरू आहे, सुरू नाही हे बघणं गरजेचं आहे. आता ह्या सर्व गोष्टी एका सुसूत्र पद्धतीने तुम्हाला मी सांगितल्यात माझ्याकडून म्हणून गावातील महिलांनी कुठल्याही गोष्टीत आता मागं राहायचं नाही. आलेली शासनाच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यायचा. आता एक वयोश्री योजना आलेली. आता वयोश्री योजनेसाठी जे काही मेडिकल सर्टिफिकेट असेल ते तुमचं लवकर असलेलं गरजेचं आहे, आणि तुमचं उत्पन्नाचं असेल, स्वयंघोषणापत्र असेल, तुम्ही त्या फॉर्मॅटवर व्यवस्थित माहिती लिहिताय का ते गरजेचं असेल. असं तुम्ही बऱ्याच काही प्रश्न तुम्हाला पडत असतील. मग इथं शहानिशा कुठं केल्या जाते, तर आपल्या भागातील जे काही कर्मचारी असतील, जसं की ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, यांच्यापर्यंत आपली ही माहिती द्या. त्यांच्याकडून काही GR असतील ते GR घ्या, तुम्ही व्यवस्थित वाचा, त्या GRचा अभ्यास करा. आता गावातील बरेच सुशिक्षित तरुण झालेले आहेत, सर्व काही बाहेरगावी आहेत, असं त्यांनाही खूप भरपूर अडचणी येतील. तर अशा काही गोष्टीचं निवारण करण्यासाठी एक अल्पसा प्रयत्न म्हणून मी तुमच्यापर्यंत माझ्या संकल्पनेतून, तुम्हाला पडलेल्या प्रश्नांतून आणि माझ्या 3 महिन्याच्या झालेल्या मागच्या काही सर्व्हिसेसमधून बंद पडलेल्या गोष्टी मी परत चालू करण्याचा एक प्रयत्न केला. आता यानंतर ज्या काही तुम्हाला अडचणी येतील त्या नक्कीच माझ्यापर्यंत तुम्ही सांगा, कळवा, मी परत तुम्हाला ते उत्तरं देत राहील. आणि जर काय माझ्याकडून चुकीचं बोलल्या गेलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्याघ्रेश्वर, जय टीकापुरी महाराज.